मी पहिल्यांदाच म्हणलो डोकं बंद व्हायचं काम आहे आपलं कीर्तन. ए खाली काय ठेवली तुम्ही? पत्रवळी. पत्रवळी टाकली माती, मातीत टाकलं धान्य, धान्यावर ठेवला घट, घटात ओतलं पाणी, 9 घाला घातल्या त्याला माळा, डाव्या दिवशी घट हलवला, उपवास सुटला, दिवा हिजला आणि घट फेकून दिला. म्हणजे याच्यात देव कोणता? देवच कुठे? आता ऐका त्याच्यात काय काय केलं तुम्ही, ऐका. खाली काय ठेवली होती? पत्रवळी. मग पत्रवळी ही पृथ्वी आहे आणि ती शेषाच्या डोक्यावर आहे. पत्रवळीची माती टाकली, ती माती म्हणजे हे जग आहे. पाणी टाकलं का विरघळत आहे, पाणी कमी पडलं का गाळ करतंय. खिसा रिकामा आहे, जग संपलं. खिसा भरला, जग जागं झालं. भुईमुगाच्या शेंगा दाना आहे, त्याचा मुक्काम पोत्यात आहे. दाना निघून गेला, त्याचा मुक्काम चुलीत आहे. हे प्रेम बीम ह्या गोष्टी कोणाला वेळ नाही ह्या जगात. काही लोक म्हणते बा त्या पोरीचं त्या पोरावर लय प्रेम आहे. तू पोऱ्या पागल आहे. असे 3 मेले तिच्या पायी, तू 4था आहे. 3 भूत झाले, तू खरी सोशी. पोरगी कुठं पोरं मरेपर्यंत प्रेम करीत असते काय? पागल पण आहे का काय? कोण कोणावर प्रेम करायला मोकळंय? या जगातली एकच व्याख्या आहे प्रेमाची. लव इज ए मनी अँड मनी इज ए लव. मनी इज ए लाईफ अँड लाईफ इज ए मनी. नो मनी नो लव इन द वर्ल्ड. कोणकोणती प्रियशी पर्याय करासाठी मरायला मोकळे. आता हे पेपरला बातम्या त्या दोघांनी एकाच्या गळ्यात हात घातला, लबाड. दोघांनी फाशी घेतली. कोणतीच पोरगी पोरासाठी मरायला तयार नाही. हे लबाड आहे सगळ्या. प्रियशीला काय तकलीफ आहे? मोबाईल आपण घेऊन दिलाय, हँडशीट आपण घेऊन दिलंय, बॅलन्स आपण टाकलाय, आपल्या गाडीला पेट्रोल आपलंय, हॉटेलचं बिल आपण तिथं देतोय, तिला कपडे लते आपण पाहतोय, तिला पर्स मनी आपले. मग तिला काय तकलीफ आहे? फक्त तोंड बांधून मग आपल्या माग गाडीवर बसायचं एवढंच ना. तिला काय गेलंय? ती काय आला तुझ्यावर मारायला गेली? तुला मिशी ना फिशी तुझ्या काय नाही लागेल ती बावळा ना. आणि हे येणं म्हणतं तूच माझी जान आहे. अरे अंडरपॅन्टला वा झाला आणि जान आणतो कुठून? बावळा काय प्रेमन का असं काय? हे सोडून द्या. एखाद्या बाईचा नवरा तरुणपणात मरू द्या बरं. मरू नाही मग काय बोंबलं ती बाई. देवान तुझी रणरणटकीन झाली, मेल्यान मला कावला ठरवून त्याला कावला नेलं. कोणच्यासाठी जगून काय आलं? जगून आता येतेच मी बांगड्या फोडीतीन, तोंड झोडीतीन, पदर फाडीतीन, केस मोकळे सोडतीन. आय 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 आय. नवरा जळतो ना आगी कवडी ती, नवरा जळतो ना आगी कवडी ती. 2-4 बाया तिला मागं वडी द्या. अशी जाळा जवळ यायची थोडी ढिल्ली करायची. शिंगाट घरगाठीन प्रेम करतं कोणावर? येडे झाले लोक आपले. ते भंगार भुंगार काल त्यांना घरून पैसे मिळाले. लोक माझाटले 9वीचं क्वार्टर आणतंय, 9वीचं आहे असं एवढं एवढं चांगलं ताईट पाहत आहे बापाक. ते बापाला म्हणते तुझं सग मी, तुझं सग मी, तुझं सग, तुझं सग मी. मग तुझ्यात माझ्यात एवढा फरक कसा? त्याचा बाप म्हणला आता मी म्हणतोय बा माझा आहे. मग विचार तुझ्याला. आता आम्ही दोघं सोडून दोघांना माहित नाही. 11वीला गेलंय, 17चं आता शिक. बापाला म्हणते काय केलंय माझ्यासाठी? त्याने केलं ते सांगायचं. बाप म्हणला मारली जखम्या. काय झालं महाराज? तुमच्या माझ्या पोरांना हरामीला कष्ट नाही फुकाट मिळाल्यामुळं उताला. काय मत आहे तुमचं? 70-75ची पल्सर 10-95ला झाली पल्सर. आता 95ची पल्सर, 9-10 हजाराचा मोबाईल, 2-2.5 हजाराचा त्याच्या पायात बूट आणि अवलाद गेली माझातली. फुकाट मिळालं. बापानं 100 द्यायचे पेट्रोलला, हिनं 100 द्यायचे. इथं लय घर सुधराय मोठी निघाली दरिद्री. हिला तर व्हावाच. हिनं उलट पोराला म्हणायचं त्याचं ऐकू नको, हे 100 राहू दे. तो पहिल्यापासून तसाच आहे. कोण? बाप. त्याला मी 9वी पासून पाहते. काही करता आलं नाही त्याला. आणि मग त्या पोराला उत आला. फुकाट पैसा मिळायला लागला. कुत्र्याला मोटरसायकलवर चालू तर कुत्र्याला लाथ हाण. पुरीला पाहिलं बोकड्याचा आवाज काढ, कुत्र्याचा आवाज काढ, म्हाताऱ्यांच्या टिंगल्या कर. मग यांनी आता नवीन पद्धत आणली, डांबरीवर बसायचं.
90 प्यायची आणि वाढदिवस करायची डांबरी हो. यांना बाप नाही ना, हे वड्याला सापडेल. मग वाढदिवसाला असा केक ठेवायचा, छत म्हणून खायचा एकमेकाचा, हॅपी बर्थडे टू यू. आणि मग 90 पेले कॉलेजच्या पोरांनी बापाला एकमेकाच्या नावानं हाका मारायच्या, हे दत्त्या, हे भिक्या, हे वामन्या. कोण करतं कोणावर प्रेम? एका मित्रानं एकाला सांगितलं माझं सोमवारी लव्ह मॅरेज आहे. याने सांगितलं कोणाशी? त्याने सांगितलं सी इज माय कॉलेज फ्रेंड, ती माझ्याबरोबर कळलं होती. म्हणला 1 मिनिट मी तिच्याशिवाय विरह सहन करू शकत नाही, इसी के बिना मैं जी नाही सकता. आता आपल्याला जमणार नाही एवढं बारीक, पण ज्याचं जमायचं त्याला जमत. त्या मित्रानं सांगितलं मी काही सोमवारी तुझ्या लग्नाला येऊ शकत नाही, पण मंगळवारी आशीर्वाद द्यायला येतो. ज्याचं सोमवारी लग्न होतं त्याला आशीर्वाद द्यायला गेला मंगळवारी. ज्याचं लग्न होतं सोमवारी ते असं दाढीला हात लावून बसलं होतं. हा गेला आणि त्याला म्हणला व्हाय आर बिकम नर्वस. याने सांगितलं कॉम्प्लिकेटेड केस. याने सांगितलं व्हॉट इज द प्रॉब्लेम? याने सांगितलं प्रॉब्लेम इज डेंजरस. म्हणले काय? काल लग्नच झालं नाही, त्याचा फॅटाच पडला खाली, ते फोटोच पडला खाली. मग याने सांगितलं काय? तो म्हणला काही नाही. तिनं मला जवळ नेलं, रोडच्या कडेला नेलं. मोठं पुरीनो तुमच्या बापाच्या दारात आहे ना अशी रांग लागणार आहे 2-3 वर्षात रांग. मुलगी द्या, मुलगी द्या, मुलगी द्या. फक्त तोवर तुम्ही घरात राहिल्या पाहिजे, नाही तर रांग लागायची अंगणात आणि तुम्ही सापडायच्या धबधब्याखाली. काय करता? मी या मित्रानं त्याला सांगितलं मी सोमवारी काय तुझ्या लग्नाला येऊ शकत नाही. गेलं आणि त्याने सांगितलं 1.5 तास आम्ही शपथी घेतल्या. तिने सांगितलं मी तुमचीच आहे, तुम्हारे बिना मैं जी नाही सकती, अगर तू ना मिला तो मैं रेल्वे निकलची सो जाऊंगी. असं म्हणत म्हणत तिने मला कोर्टाच्या पायरीपर्यंत गेलं आणि कोर्टाची पायरी चढली होती. तिने मला सांगितलं मी तुमचीच आहे, आता तुमच्या नावे फक्त बँकेत पैसे किती आहे? प्रेम कशा आलं? पैसे. यानं सांगितलं 5,000 रुपये. काला पोर थांबून माराय. पोरगी गेली निघून. त्या जोडीदाराने त्याला सांगितलं बावला था तिला सांगायचं माझ्या नावे 5,000 रुपये, पण माझ्या चुलत्याच्या नावे 5 लाख आहे आणि त्याला काही पोरगं नाही. तुम्हाला हेच सांगितलं मी तिला. ती माझ्या चुलत्या संगच गेली, मी तुझी वाट पाहत बसलो. असं काय करतो? काय करतो? म्हणला मा चुलतान तीच गेली, मीच त्यांना सापडतोय. कव्हरेज मध्ये नाही, रेंज मध्ये नाही. हो पत्रवळी येते, पत्रवळी होती इथवर आलतो आपण, तुम्ही काय काळजी करायची नाही. आणि पत्रवळी टाकली, मातीत टाकलं अनेक प्रकारचं धान्य आणि त्याच्या बसवला हा गट. आणि हा गट कोणता आहे? काय डीजे लावायची आणि त्या देवीचे आम्ही कोण धरी ना आम्ही ते गोंधळी गोंधळ वाचले हरिनाम घाला घेऊ तुम्ही गोंधळाला येऊ आम्ही गोंधळी ना आम्ही ते गोंधळी जागरण मांडीला तयार जागरणाला यावा आळंदीच्या ठाणदाराया जागरणाला यावा
भांडवले आपले. ओव्या म्हणलं तर ओव्या, ज्ञानेश्वरी म्हणलं तर ज्ञानेश्वरी, भागवत म्हणलं तर भागवत, हरिपाठ म्हणलं तर हरिपाठ. आता ही देवी आहे, हिचा हा नवरात्र कसा तयार झाला एका मिनिटात तुम्हाला देवी सांगून टाकतो, म्हणजे पहिल्या कडव्याचा विचार करायचा. आता महिला म्हणलं पहिला एक गोठाळा काढून टाका. ही तुळजापूरची, कोल्हापूरची, माहूरगडची, वणीची, लिंबाखालची सगळ्या देव्या एकच. तिथं काही पाटोळ्याची आणि खाताळ्याची वस्तीची एकच. महाराष्ट्रामध्ये एकच देवीचं जागृत देवस्थान आहे, किचन ओट्या बसली देवी. तिनं जेवढे भक्ताचे हाल केले, त्या देवीचं एक वैशिष्ट्य आहे, तिला भक्ताचे आईबाप सहन होत नाही. आणि त्या भक्ताचं एक वैशिष्ट्य आहे, तिचं सोडून कोणचं ऐकत नाही. आता हो, आता ही देवी कशी तयार झाली ऐका, एका मिनिटात तयारच करून दाखवतो पटकन. आपल्याकडे सगळं भांडवल आहे. तयार कसं करतो बा. भगवान शंकराची मेली बायको, पूर्वी लय बायका करायची, लोक करायची म्हणजे मिळतही होता. आता बायको 1.5 एकर जमीन तुम्ही पाठोळ्यात घेऊ शकता, बायको नाही. जो माल राहिला तो जवळजवळ राहिलाच आहे. ते आता असेच युवक कार्य करते, बायका नाही. बायका कशी काय मिळतील महाराज. आपल्याला तालुका सिन्नर आहे, आपलं काय आहे माहिती आहे ना, सिन्नरचं 1850. आपलं सिन्नरचं पोरं किती आहेत, 1000, पुरी किती आहे 850, म्हणजे 150 पोरं तर कवाय मोकळायचे. रॅली 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 ते सुटले 150. आता शिल्लक किती राहिले पोरं, 850. आणि पुरी किती राहिल्या, अहो 850 ना. हा, त्यातल्या 600 पुरी पोस्ट ग्रॅज्युएट आहेत. आणि 200 पोरं 12वी नापास आहेत. 100 पुरी 10वी 12वी, बाकी सगळ्या क्लास 1 पुरी. मग आता पोरगी तहसीलदार आहे, त्या मापात पोरगा आहे का तुमच्या आख्या गावात? नाही. मग तुमच्याकडे नवरदेव आहेत कोणता? तुम्ही आता एकच सीझन आहे महाराज. पोरांनो पाया पडतो, पुढच्या वर्षी 2020ला लग्न नाहीत. 2020 साली लग्न तिथी नाही ते पुढच्या वर्षी. का नाही माहिती आहे? शुक्राचा असतंय ना, अधिक महिना आहे, 25च तिथे पुढच्या वर्षी. अजून 2 महिने लग्न आहे. जेवढे जमतील येतील त्याला हा म्हणा. इडी बैरी मुखी भले पहिले तिला 2 पोर आहे, चालतील. मग आता काय करणार. आणि एवढा सीझन गेला ना तुम्ही जवळजवळ. आणि हा भ्रम डोक्यातून काढून टाका बा, नोकरीवाल्यालाच लोक मुली देतात. आता तेही दिवस राहिले नाही. आता लोक म्हणतात नोकरीला आहे, पण नोकरी किती दिवसाची आहे. आता नाही, आता ते दिवस गेले. आता एकच पर्याय लग्न न झालेल्या पोरांना, मोबाईलच्या स्क्रीनला कोणता तरी फोटो ठेवणे, झोपायच्या टायमाला पाहणे, झोपणे. नाही झोप आली तरी नाही झोप येत, डबल. नाहीतर मग मामाची मामीची पूजा करणे. बस. तुझ्या मामाला मुलगी आहे का? नाही. तू झाला गोसाई. तुझ्या मामाला आहे का रे मुलगी? ए बऱ्या, ए मामाला मुलगी आहे का? तुला ना आहे का? आहे का? एकच आहे का? आणि तुम्ही भाऊ किती आहे? 2 आहे का? जो जास्त प्रयत्न करील तोच गड काबीज करील. हे बऱ्या, तुझ्या मामाला मुलगी आहे का? ए मामाला मुलगी आहे का? नाही का? मामाचंच लगीन झालं नाही, मामाच मोकळा इकडं. तुझ्या मामाला आहे का? अरे मुलगी आहे का मामाला? नाही. तुझ्या किती आहे? एक. तुला भाऊ? अजून एक भाऊ आहे. एक का होईना पण दुश्मन आहेच ना तुझ्या मामाला रे. ए बऱ्या, नाही तुम्ही लटकले. तुझ्या मामाला 3. बेटा माझं कीर्तन ऐकल्यावर सुधरत नाही माणसाला काही. एकटाच हसतो घरी गेलो 2-3 दिवस.
चला थोडं पुढं. तुम्ही म्हणाल पुढं जायचंच कवा. शंकराची मेली बायको इथं होतो आपण, तुम्ही काय काळजी करायची नाही. ते काही रडलं बिडलं नाही, टीव्हीला पट्टी बिट्टी नाही दिली, काय नाही दिली, काय नाही दिली, काय नाही दिली. त्यानं भजनच सुरू केलं रामाचं. कारण पठ्ठ्या भजन कोणचं करतो? भजन करी सदा भजनात माणसं मारायची झाली बंद, माणसंच मारणार. मग वर माणसं जाईना ना शंकर भजनात गुंतल्यामुळं. मग वरच्यांनी मीटिंग घेतली, खालून माणसं वर येईन का. मग खालचे म्हणले बा, वरचे म्हणले बा शंकर गुंतलाय भजनात, आणि जिथं भजन चालतं तिथं या मला जाता येत न जावे तयाच्या. मग म्हणले आता काय करा, शंकराला द्या बायको करून. हे म्हणले शंकराला बायको करून देता येईल भाऊ, पण उठवाया कोण जाईल. जो गेला तो अजून गावात आला नाही, कोण गाठ घेईल. मग हे आले शंकराकडून, शंकराला हलवलं. शंकर म्हणले बोला. हे म्हणले आपलं काय म्हणणं नाही भाऊ, यांच्या संग आलोय. हेच म्हणले तुम्ही बायको करावा अशी आमची इच्छा आहे. शंकर म्हणले मी बायको करायला नाही म्हणलो का बाबा, पण मला बायको द्यायला उठलाय कोण. कोणचे दिवस फिरली. नवरदेव पूर्वी असा नियम होता महिला मंडळ, मुलीचं लग्न बापानं जमवायचं, आणि ज्या घरात बाप देईल त्याच घरात मुलीनं नांदायचं, असा नियम होता. आता पुरीचं लग्न बापाला व्हॉट्सअपला माहीत झालं, त्याला गुड्डी गेली का काय. तिच्याही म्हणली गुड्डी सारखी दिसते. नाही नाही गुड्डीची गुड्डीची. आता काय झालं, पुरींनी थोडासा बुद्धीचा वापर केला, आणि काल इतका वाईट आला महाराज. 2-3 गोष्टी समाजात इतक्या वाईट झाल्यात. मुलीला संरक्षण राहिलं नाही. एक, मुलगी एकटी घरी ठेवण्याचे सुद्धा दिवस राहिले नाही. मुलगी 10वीला जर गेली तर शाळेतून येईपर्यंत तिच्या आईबापाला चिंता आहे. पुरीला त्याची चिंता नाही, तो भाग वेगळा, तो भाग वेगळा. पण आईबापांना मुलगी जर शाळेत गेली तर घरी येईपर्यंत धाकाचे. काय मत आहे तुमचं. इतकं वाईट वातावरण झालं, इतकं वाईट महाराज. काही काही लोक ह्या मुद्द्यावर आलेत का बा मला मुलगी शिकवायची नाही. तो मुद्दा काही दृष्टीने पाहिला तर, कारण गावांमध्ये सांड पोरांची संख्या इतकी जास्त झाली महाराज का त्यांनी पार गावांची इशीला टांगली. बरं पुरीने इतक्या लाजा सोडल्यात या 2-4 वर्षात. पुरी चांगल्या पोरानं प्रेमच करीन हो. भंगार भंगार एकदम भंगरी. बरं पुरींना एवढंही काही वाटत नाही बा, पुरीने प्रेम करू नये ह्या मताचा मी नाही. असे हलकट विचार नाही आपले. व तुम्ही पळून जाऊ नये, फाशी म्हणजे पळून जाऊ नये, कुणाचा हात धरून जाऊ नये, इतके हलकट विचार नाही आपले. कारण मला गॅरंटी तुम्ही माझं ऐकू शकत नाही. तुम्ही जी झक मारायची ती मारणार. कारण मी किती बोललो तरी तुम्हाला त्याची लाज नाही.
पण एकच वाक्य सांगतो, आता आठवलं म्हणून सांगतो. पुरीनो 100% पुरी इंदुरीकरला शिवाय द्यायचे बाबा. इंदुरीकरला काय करायचं, आम्ही कशी भांग पाडून कशी कपडे घालून कोणाचाही हात धरून जाऊ. जा तुम्ही, फक्त माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या, लगेच जा. आज जा, दुपारी मेसेज टाका जा. फक्त पोरीनो, तुमच्या बापानं असं आयुष्यात काय पाप केलं होतं का त्या बापाची मान तुम्ही समाजात कायमची खाली घातली, एवढं उत्तर द्या जा. त्यानं काय केलं तर बा आयुष्यामध्ये, त्यानं फक्त हाताला चांगलं घड्याळ घातलं नाही, बनियन मळालं तर पलटी करून घातलं, बनियन तुटलं तर त्यानं गाठ मारली, बायकोच्या गळ्यातले दागिने मोडले, त्याच्या नशिबी अपमान आला. याच्यापेक्षा त्यानं चूक काय केली ती सांगा मला. अरे त्याला जर पाहुण्याने बोलवलं तर त्याला वर मान काढायला जागा राहिली नाही का, कोणत्या कार्यक्रमात गेलं तर त्याला वर पाहायला जागा राहिली नाही, त्याची मान समाजामध्ये कायमची खाली झाली. फक्त त्यानं चूक काय केली ती एवढं सांगा. काय चूक होती त्याची? बनियन मळालं तर त्यानं पलटी करून घातलं, बनियन तुटलं तर त्यानं गाठ मारली, बायकोच्या गळ्यातले दागिने मोडून त्याला तुम्हाला मोठं केलं. त्याची काय चूक झाली? काय चूक काय झाली? त्याला 4 पाहुण्या त्यानं वर पाहायचं नाही, 4 मित्र त्यानं खाली पाहायचं, त्यानं गावात नीट वर पाहून काय चूक केली ती त्यानं? अरे तुमचा जन्म नव्हता झाला पोरीनं, तुमचा जन्म सुद्धा नव्हता झाला. तर शेतकऱ्याची बाई वायली निघली ना महिना मंडळ, नऊवार साडीतली आई सांगल, पूर्वी वाटे वायला निघाले येत काय होतं? एक बाजरीचं पोतं 2 शेळ्या. काय होतं? एक बाजरीचं पोतं 2 शेळ्या. अरे तुमच्या आईनं डोक्यावर दगड वाहिली पोरीनो, आणि तुमच्या बापानं पायानं घाल केला. लोक बैल देत होते, पण माणुसकी संपली असती, त्यांनी कुठाळच केला असतं. आमच्या जेव्हा घर झालं म्हणले असते, ती बाई म्हणायची नाही मी उन्हाच्या पारी झोपून राहील, पण सावली झाल्यावर घराचं काम. त्या आईनं डोक्यावर दगड वाहिली, पायानं घाळ केला पोरीनं, तुमचं त्याने घर बांधलं, आणि तुमचा जन्म झाला ना पोरीनं जन्म, तर तुमचा बाप 15 मिनिटं एकटा हसत होता, नुसता हसत. का हसत होता माहिती का? त्याच्या आईनं त्याला सांगितलं होतं तुला जर मुलगी झाली ना तू नशीबवान असशील. त्याला आईची आठवण आली, हसला तो. 15 मिनिटं हसत होता. तुम्ही 1.5 महिन्याच्या होता पूर्ण, अशा इतक्याच होत्या. तुम्ही आत्ता शहाण्या झाल्या रे. आता हे पोपन देव यांनी भांग आणले, तर आता चला वयोद्यातले कपडे आणले, आता तुम्ही भावाला टवानी वागायला लागले, आणि बापांच्या माना कचा कचा कापून टाकल्या. तुम्ही आता शहाण्या झाल्या. तर काय भेज आहे तुम्हाला? काय भेज? आता ही 10वी 12वीची कॉलेजची जाणारी टूर ही आता ही अवलाद वळवळ करती. यांची काय गव्हर्नमेंट बिगर बापाची इस्टेट कमवून जगायची. सोडा करण जगा बरं महिनाभर बाहेर. मी 12 महिने सांभाळायचं तुला, तू फक्त 1 महिना बाहेर काढ. 11 महिने मी सांभाळायचं तुला, काढ बरं. उगाच आपला आई बापा बोलत नाहीत म्हणून चाललंय महाराज यांना माज आलाय. फक्त कोण बोलत नाहीत? आई बाप. जाऊ द्या बाई, आईनं झक मारायची, तिनं म्हणायची त्याला बोलत नका जाऊ, तो काही करील. लोकांची लेकरं नाही का फाशा घ्यायला लागले, आपल्यानं जर घेतलं तर काय होईल? हे आईचे कान फडा आणले पाहिजे. घेऊ दे ना पोरांना औषध, कुठे इकत आणायला वस्तू होईल परत. तो घरातून निघून जाईल, जाऊ दे गेला तर करू प्रयत्न परत. हा हसण्यावर नेऊ नका. या 4 वर्षामध्ये बाप पोरांचे खांदेकरी झाले. बापाने खांदा दिलाय पोरांना, इतकी माजाटल्यात आवलादी. रोज उठून अपघात येत, रोज उठून तुम्ही पेपर वाचा महाराज, रोज उठून अपघात. बरं अपघात सहज होणारच नाही हो. हे बाय, एखाद्या ड्रायव्हरला झोप लागू शकते, किंवा एखादा बळच येऊन धडकू शकतो. सगळे ऍक्सिडेंट बिगर व्यसनाचे होतील. आता आपण प्रवास करीत नाही. मला 25 वर्ष झाले पोरं मी प्रवास करतो. हे 25व्या वर्षी मला महाराज झाल्याला. मी 15 स्कॉर्पिओ वापरल्यात. मी 11 महिन्यात गाडी बदलतोय. 11 महिन्यात, 12 महिने ठूत सुद्धा नाही. 11 महिन्यातच वाजत होती ती. रात्री होती इंदापूरला, आता आली इथं. आता इथून चालली सानपाड्याला, चालली मुंबईला, उद्या चालली दुसरीकडे. हलक्या हाती 3 करतो रोज रोज. मी काही सीझन मधला बुवा नाहीये. हे बा सप्ताह बसला बाबा झाला. कसाही महिना निघू 80 85 80 85. 80ला तर दगडाव आपटा भ्याव नाही. महिन्याला 80 तर आहेच. जेव्हा 60 असतील तेव्हा हाफ सीझन. मग केस कमी आहेत अंगाची, एवढी गावं पाहिलीत म्या. या आरामीला फुकट मिळाल्यामुळे उता आलाय नाही तर यांची काय टाप आहे काय मध्ये तुमचं? यांना घर राहते मिळाले, ये राहती मिळाली, बाजू घेणारी आई मूर्खासारखी पोराची बाजू किती. अरे केरळवरून एवढं पोर आलंय आपल्याकडं. पेट्रोल पंपाच्या शेजारी त्या फळकटावर झोपत आहे. त्यांनी गुंठाभर जमीन घेतली हायवेला.
आणि आमच्याला काय रोग झालाय, माझटून गेलं तर त्यांनी क्वाटरी प्यायचं मोमलं धिंडायचं, फाटकावले काय करतं चांगले चांगली लाईट बंद करून हल्ले काय आपताप यांची. आणि हे निघून बिघून गेले ना, हे कुठं जाती नाही. पावसाळा संपल्यावर खेकडं निघत नाही. यांना कोण खातं सीझन संपले हो, आणि कोण कोणला पोसायला मोकळा आहे. पोरीनं तुम्ही 1.5 महिन्याच्या होत्या अशा एवढ्याच होत्या. तुमची आई तुम्हाला आंघोळ घालायची तर कशी घालायची माहिती का, पाय सपाट पसरायची, त्याला पालथ झोपवायची तुम्हाला, आणि बादलीचं पाणी तांब्यानं तुमच्या अंगावर ओतायची. तर तो बाप तांब्यानं पाणी ओतू लागत होता, आणि तुमची आई तुम्हाला झोळीत गुंडाळून ठेवायची, आणि फडक्यात गुंडाळून झोळीत ठेवायची. तर तुमचा बाप झोका देत होता. तुम्ही बोलायला लागलं तर तुमचा बाप बोबडा बोलायचा, तुम्ही चालायला लागलं तर वाकून चालायचा, आणि तुम्ही रडायला लागलं तर खाली गुडघे टेकवायचा, आणि हात खाली टेकून घरात घोडा व्हायचा. घोडा व्हायचा आणि तुम्ही शिकायचं. आणि तुम्ही त्याची इज्जत इशीला टांगली, म्हणून आमचं 10वीलाच ठरलं, आमचं 12वीच ठरलं, मी त्याची नाही तर कोणचीच नाही. उद्या लग्न ना आदल्या दिवशी पोर पळून जाते म्हणजे किती बिनडोकपणा आहे. तुम्ही पळून जाऊ नये ह्या मताचा मी नाही. अहो एक पोरगी तर मागच्या महिन्यात अशी गेली महाराज, रविवारी लग्न झालं, मंगळवारी नवरदेवाच्या घरी, घरून तिच्या बापाच्या घरी आली पहिल्या मूळ पाटील, बुधवारी पळून गेली. हो तो बाप मेला ना 7-10 लाखाला. बरं दागिन्या कपड्या सगळं गेली ती, त्या दुसऱ्या पोराचा आयता डाव लागला ना. हा विनोद नाही आहे मला. ह्या आठवड्यातून एकदा पोरगी सुद्धा फटकावली पाहिजे चांगली, तिचं दप्तर चेक केलं पाहिजे, वर्गातलं वह्या उचाकल्या पाहिजे, वह्यांच्या मागच्या पानावर पॉवरफुल ग्रहपाठ असतात ते एकदा वाचले पाहिजे, मोबाईलमधली पुरींचे मेसेज वाचले पाहिजे, इतके हायफाय मेसेज असतात, आईनं असा चष्मा लावून वाचले पाहिजे. मग कळलं आपल्या देवीनं किती भक्त गुमावले. मुलीच्या मोबाईलमधला बॅलन्स पाहिला पाहिजे. आपण तिला 100 दिलते, त्याच्यात 500 आले, मग 100ला 500 ही स्कीम कोणती आली बा, ही जरा 1 GB आहे का 2 GB आहे का GB आहे पहा जरा. पोरगी पळून गेले, आई म्हणती मला अंदाज आलता, तू काय कुंभमेळ्याला गेलती का, गेलती कुठं. हसण्यावारी नेऊ नका महाराज, शंकरनगर देव झाले इथं होतो आपण, तुम्ही काय काळजी करायची नाही. मी कुठेही जाऊ द्या, शंकरानं बायको पाहिली, पण बायको पाहताना 4 गोष्टी पाहाव्या लागतात. घ्या लिहून आता, लग्न न झालेली पोरं तुमच्या ध्यानात येणार नाही, पण सांगून ठेवतो. बायकोच्या नाकाचा शेंडा सणसणीत असावा बायको पाहताना, नाही तर बायको इतकी स्मार्ट, आता मी सावळा आहे पण नाक वा 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 वा. मग बोलता बोलता माणसं म्हणते ना, तिला माझ्या नाळावर यायला काय, नाही तर लाल कांद्याचे पैसे झाले मागच्या 15 एकानं बायकोला नथ केली, बायकोच बसक्या नाकाची, नतच घुसाल, त्यानं दामन तापावला, नागपुरी वर केली. काय एक बायकोच्या नाकाचा शेंडा सणसणीत असावा. भाग्यवान स्त्रीचं कपाळ उंच असतं, स्त्रीच्या आरपार पायात प्रकाश नसावा, आणि बायको रंगाने सावळी असावा, असा नियम आहे. भुरी बायको शक्यतो टाळावाच. अजून एक गोष्ट आहे, बायको पाहताना तुमच्या ध्यानात येणार नाही पण सांगून ठेवतो. आपल्या बायकोच्या डाव्या पायाचा अंगठा आणि अंगठ्या शेजारचं बोट जर अंगठ्यापेक्षा थोडं पुढं लांब असेल, ज्याच्यात आपण जोडू घालतो ते जर लांब असेल, तर ती बाई नवऱ्याला मरेपर्यंत ताब्यात ठेवत असते. घरी गेल्यावर तुम्ही का लगेच पाय सुरुवात केली, म्हणणंच पप्पाचा बाप नाही शब्दाच्या पुढे जात नाही. काय शंकर नवरदेव झाले, लग्न मंडपात आले महिला मंडळ, आणि आली ना वर ओवाळायची पाळी. वर कोण ओवळी, ती नवरीची आत्या. टीप घेऊन आली, टीप, दुसऱ्याचं नाव खोडून. टीप म्हणजे पाण्याची टाकी. पण तिला काय माहित नव्हतं नवरदेवाच्या गळ्यात काय साप. तिने गंधात बोट बुडवलं, वर हात केला, गळ्यातल्या बाबांना फाना काढला, नवरीची मावळण जागेवर मेली, त्याच लुगड्यावर गेली, आणि लागलं ना लग्न ह्या बाईचं. तुषार
सुत शंकर प्रभु तिथी देवे सदा समो पातु सरस्वती भगवती निशेष झाल्या पा शुभ मंगल सगुना गुना दुर्पवरा पुसने सदा खंडेरायाच्या लग्नाला नवरी वाटेली आजबाई सबाई तुम्ही म्हणा लग्न लावलं शंकराचं खंडोबाचं कुठून काढलं शंकरच खंडोबा शंकरच खंडोबा हे खंडोबा भैरोबा हे देव सगळे भगवान शंकर आहे पार्वतीचं झालं लग्न नवऱ्याच्या घरी बापाच्या घरी मांडला यज्ञ पार्वतीचा झाला अपमान भगवान शंकराचा झाला अपमान पार्वतीने टाकली अग्नीत उडी आणि पार्वतीचं शरीर शंकराने रागाच्या भरात उचललं आणि घेऊन जात असताना खालून राक्षसांनी बाण मारले त्यावेळेस लागलेल्या बाणाचे 51 तुकडे झाले पार्वतीच्या शरीराचे ते 51 तुकडे म्हणजे भारतातली देवीची 51 शक्तिपीठ त्यातली 3.5 महाराष्ट्रात तुळजापूर कोल्हापूर माहूरगड आणि अर्धसप्तशृंगी वणी आणि ती देवी तयार झाली तिनं महिषासूर मारला 9 विधा भक्ती करा 10 इंद्रिय ताब्यात घ्या हाच मुंजाबा नवरात्र आणि तोच रावण मारा आणि अहंकार नावाचा रावण मारण्यासाठी पहिली भक्ती करा कोणती करा
सगळ्यांनी मिळून सांगितलं देवा फक्त नम्र व्हा, घाली लोटांगण वंदीन चरण, डोळ्यानं पायीन रूप तुझे. आणि ह्या जगामध्ये सगळ्यात मोठा अलंकार आहे नम्रता. मोठ्याबद्दल आदर ठेवा. तो शिकलेला नसला तरी चालेल, पण वयामानाने वयापरत्वे माणसांशी आदर ठेवा. म्हाताऱ्या माणसांशी नम्रतेने बोला. ते उन्हानं म्हातारे झाले नाहीत, अनुभवाने झालेत. आपल्याला वाटतं आपण लय शिकेल. कोणी शिकलेल्या आणि फिकलेल्यांना कोणी खात नाही. हे MA BA कोणी खात नाही. हे MA MPhil PhD कोण नाही. हे MA MPhil PhD हे कोण खातं. हे MA MPhil PhD DHM LLB DL BEd ज्युनियर केजी सिनियर केजी हायर केजी लोअर केजी MBA DEd आणि BEd आणि आर्ट आणि कॉमर्स आणि सायन्स आणि FY MTech आणि BTech आणि DRN डिप्लोमा टर्नर आणि फिटर आणि वेल्डर आणि मेकॅनिकल इंजिनियर पॉलिटिकल इंजिनियर आणि MPSC UPSC नेट आणि शेटर फार्मसी NICT NAGRIN DRN डिप्लोमा MBA BN हृदयरोग तज्ञ गुडघा तज्ञ फुफ्फुस तज्ञ बाळरोग तज्ञ नेत्ररोग तज्ञ त्वचा रोग तज्ञ. आता नवीन तज्ञ आलेत आपल्याकडे गुप्तरोग तज्ञ, रोग गुप्तन गडी तज्ञ. आणि जो तज्ञ त्यालाच रोग गुप्त. कोण खातं यांना. हे जे MN फिमे आले यांची नका काळजी करू. नम्रतेत देवे, नम्रतेत देवे. महिला मंडळ नुसती कीर्तन ऐकू नका. आमचा झाला सांगायचा धंदा, तुमचा झाला ऐकायचा धंदा. जरा मुलींना कंट्रोल करा. नुसत्या सासू सासऱ्याच्याच मुळावर नका उठू. बचत गट काढी 3 सासरा उपाशी मारायची बामट नाही तर. आणि पुरींचे बिघडवण्यामध्ये सगळा वाटा आईचाच राहतो. आता पुढे जाऊन सांगा, पुरीचे सगळे चाळे तिच्या आईला माहीत असतात. आया भामट्याचं सोंग घेतात. कोणती बाई कीर्तनात बसले, तुही पोर प्रेमात पडली मला माहित नाही असं म्हण. बरं बॉटवर कर, बरं मी सत्कार करतो. माहीत नाही का आपली पोरगी 2-3 वेळा भांग पाडती, 1-2 वेळा पावडर लावती, 2-4 वेळा आरशापुढं उभी राहती, अर्धा तास मोबाईलवर बोलती. मग तुझ्या पोरीला काय पांडुरंगाचा साक्षात्कार हो राहिला का कानोपात्र झाली तुही पोर पांडुरंगाच्या पायावर डोकं ठोन मार राहिला. ऐ ऐ नाही तर द्या मला शिव्या बया कोणाला काय तो मी आला. मग तर 1च तासात मी येईल. तू फक्त मला शिवी देऊन तर पाय देत घर. तू फक्त मनातल्या मनात कळ ना. तू पुरी सुरी तुम्ही मला शिवी देऊन तर पा प्रयोग तर कर. नाही मिली मग बोल. तू देत खरं. हा विनोद नाही महाराज. उगाच खरं वागण्याला किंमत आहे. जाऊ द्या. माझ्या कीर्तनात 1च दोष आहे महाराज. मी बोलतो ते खरं बोलतो. थोडं कानाला वाईट आहे पण खरंय. फार भजन्यांचे खोद्यांचे पोरं फार बिघडलो. खोद्यांचे ते याडपटाचे, भजन्यांचे तर पुरे खलास झाले. भजन्यांचे पोरांना तर काय झपाटले काय कळानं काय कळानं. बापाचं आयुष्य परमार्थ गेलं. पोर देवळाकडे डोकून पाहिलं. कीर्तनकारांची तर कचाकच कोठरी आणतात. अरे काय झालंय. बाप पाठपासून देवळात मुंबळतो. तुझी निडळी कोटी चंद्रप्रकाशे कमल नयन हरीचे वदनाशे. त्याचाच पोरे आला काळ्या पिशीत मटण घेऊन. मग बाप म्हणतो उभा राहून या कशा हलवी तो बाहो. बाप रखमा देवरू विठ्ठल राहो. भरला त्याच्या पोऱ्या मागून. मग बाप